नमस्कार मित्रांनो, सोयाबीन खरेदी नोंदणीची व्हिडिओ बनवत आहोत आपण आता. तर नोंदणी कशी करायची आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येकाने ही व्हिडिओ संपूर्ण बघा. राज्य शासनाने खरीप हंगाम सोयाबीन खरेदीसाठी कशी नोंदणी करायची आहे ते आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत आज. मित्रांनो, ई समृद्ध ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे, इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यावरती ओपन करायचं आहे. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला विचारलं जाईल भाषा, इंग्रजी, मराठी, जी भाषा तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही मराठीतही ॲप्लिकेशन वापरू शकता. सेव्ह केल्यानंतर मोबाईल नंबर, कॅप्चा कोड आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर OTPच्या माध्यमातून आपण पासवर्ड OTP टाकून करू शकता. आपल्याला तात्पुरती नोंदणी ऑप्शन दाखवलेला आहे. आपली पिकासाठी नोंदणीची माहिती संपूर्ण टाकायची आहे, पण पूर्ण नोंदणीसाठी बँकेचे डिटेल्स सर्व लॉग इनसाठी सर्व माहिती भरायची आहे. नोंदणीवरती क्लिक केल्यावरती ऑप्शन विचारला जाईल तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक. आधार हा कसा व्हेरीफाय करायचा आहे, चेहरा लागेल आणि प्रमाणीकरण करायचं आहे. फेस आधार तुम्हाला द्यावे लागणार आहे. तुम्हीही करू शकता. आधार नंबर टाकला, माहिती टाकली, याच्या खालती आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं जाईल. तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे OTP वरती क्लिक करावं लागेल आणि आपल्याला डायरेक्टली ॲप्लिकेशनद्वारे फेस RD करू शकता. ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. चेहरा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि तुमचं नाव आणि सर्व दाखवलं जाणार आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्यावरती आपण ह्याच्यावरती पुढे जावरती क्लिक करू शकता. तुमची जमिनीची माहिती, मालमत्ता माहिती सर्व तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे आणि तुम्हाला इथे सर्व काही जोडायचं असेल ते नॉमिनीला तर जोडू शकता. नॉमिनीला जोडण्यासाठी सर्व तुम्हाला ऑप्शन टाकायचं आहे, सेव्ह करायचं आहे. पुन्हा तुम्ही नॉमिनी जोडू शकता. नसेल जोडायचा असेल तर जोडू शकता, नसेल जोडायचं तर नसेल जोडू शकता. आणि बँकेचा तपशील तुम्ही पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. IFSC कोड, पासबुकची सर्व माहिती तुम्हाला इथे अपडेट करू शकता आणि बँकेचा पूर्ण आधार क्रमांक सर्व इथे तुम्हाला टाकायचं आहे. पॅन कार्ड वगैरे, नॉमिनी अपडेट सर्व झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती जमिनीचा तपशील यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला योग्य आणि सहभागमध्ये क्लिक केल्यावरती किती योजना दाखवल्या जात आहेत त्यामध्ये तुम्हाला सोयाबीनमध्ये निवडू शकता. त्याच्यानंतर सोयाबीन निवडा. 2025-26 इथे नेक्स्ट करायचं आहे निवडून. पुन्हा आपल्याला जमिनीची पूर्ण माहिती निवडण्यासाठी ऑप्शन येईल. सर्व तुम्हाला जिल्हे टाकायचे आहेत. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. तुमचं गावामध्ये जमीन असेल ते टाकायचं आहे. पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा आहे. जमिनीची पूर्ण माहिती, गट नंबर, सर्वे नंबर टाकायचा आहे. तुमचा खाते नंबर आहे, खाते नंबर टाकायचा आहे. एरिया कोणता आहे तो टाकायचा आहे. जमिनीचा प्रकार आणि केंद्र हे सर्व माहिती तुम्हाला दाखवली आहे. तर सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. जी जमीन आहे ती तुम्हाला दाखवली जाईल. जो काही प्रवर्ग असेल तुम्हाला केंद्र निवडायचं आहे. त्यानंतर खरेदी केंद्र कोणतं आहे ते तुमचं निवडायचं आहे. जमिनीचा प्रकार, किती जमिनीवरती सोयाबीन लागवड केलेली आहे ते सर्व दाखवायचं आहे तुम्हाला
आणि सोयाबीनची नोंदणी करायची आहे. 1 हेक्टर असेल तर काही गुंठ्यामध्ये जमीन असेल तर दाखवायचं आहे. तुम्हाला इथे डिजिटल सातबारा हा अपलोड करायचा आहे. पिकाची नोंद झालेला सातबारा अपलोड करू शकता तुम्ही. पूर्ण सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सर्व झालं की पूर्ण नोंदणी झाल्यावरती ही तुमची नोंदणी पूर्ण होईल. ही नोंदणी तुमची पूर्ण झालेली आहे. नोंदणीचा नंबर आलेला आहे आणि इथे तुम्ही पुढे जाऊन डाउनलोड करू शकता. आणि याची काही कॉपी असेल ती प्रत्यक्ष विक्री करताना तुम्हाला ही कॉपी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही ही डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा आणि डिजिटल आधार आणि पासबुक आणि ही कॉपी तुम्हाला द्यावी लागणार आहे. मित्रांनो, या नोंदणीच्या आधारे प्रत्यक्ष खरेदीसाठी वेळ मुदत दिली जाईल आणि सोबत हे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील आणि याच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता. आणि जर याच्या व्यतिरिक्त आणि जवळ तर हमीभाव केंद्र असेल तर केंद्रावरती नवीन सातबारा, तलाठीची सही, शिक्का, पाण्याची नोंद लागली असेल असा सातबारा तुम्ही आधार कार्ड वगैरे कागदपत्र घेऊन हमी खरेदी केंद्रावरती तुम्ही जाऊन सुद्धा केंद्रावरती सुद्धा प्रत्यक्ष शेतकऱ्याला नोंदणी करू शकता तुम्ही. या दोन्ही प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता. आणि हमीभाव खरेदी केंद्रावरती तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि सोयाबीन नोंदणीच्या हमीभाव तुम्ही ऑनलाईन ही नोंदणी करू शकता आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.